बंसी बजाते मिलेंगे। साउंड का आवाज कम मत किया करो, इनका आवाज बढ़ाइए। हरि बोल श्री राधे। जरा चल के वृंदावन देखो, शाम बंसी बजाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन देखो। मेरे माता पिता थोड़ा आगे आइए, आगे आइए, आगे आगे। हरि बोल। जरा चल के वृंदावन देखो, शाम बंसी बजाते मिलेंगे। शाम बंसी बजाते मिलेंगे, शाम रास रचाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन देखो, शाम बंसी बजाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन देखो, शाम बंसी बजाते मिलेंगे। मंदिर के अंदर कोई नहीं देखेगा तुमको। राधा श्याम की जोड़ी है भारी, मेरे कन्हैया की लीला है न्यारी। राधा श्याम की जोड़ी है भारी, मेरे कन्हैया की लीला है न्यारी। जरा चल के वृंदावन देखो, जरा चल के वृंदावन देखो, शाम बंसी बजाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन देखो, शाम बंसी बजाते मिलेंगे। बाहर आवाज दीजिए, बाहर बाहर बाहर, ऊपर हाथ करके। आगे आइए, आगे आइए, आगे आइए। हरि बोल। राम राम। महाराज ध्यान दिया करो दोनों की तरफ, सेपरेट सेपरेट बजाया करो। क्या बात है। हरि बोल। राधे राधे। झूला झूल रही होगी राधा प्यारी, शाम झूला झूलाते मिलेंगे। झूला झूल रही होगी राधा प्यारी, शाम झूला झूलाते मिलेंगे। झूला झूल रही होगी राधा प्यारी, शाम झूला झूलाते मिलेंगे। झूला झूल रही होगी राधा प्यारी, शाम झूला झूलाते मिलेंगे। चल के वृंदावन देखो,
बजाते मिलेंगे। बजाते हो ऊपर हाथ करके एक बार वृंदावन देखो श्याम बंसी बजाते मिलेंगे। वृंदावन देखो श्याम बंसी बजाते मिलेंगे। अपनी अपनी जगह पर कूदिए। बोलो राधे राधे राधे, बोलो राधे राधे, बोलो राधे 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 राधे, बोलो राधे 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 राधे। जरा चल के वृंदावन देखो श्याम बंसी बजाते मिलेंगे। प्यार से बोलो राधे राधे, ऊपर हाथ करके बोलो राधे राधे। बोलू नका। सुखदेवजी म्हणतात, हे ऋषियो, श्रीमद भागवत कथा आणि भागवत कथेमध्ये 5 पांडवांना वनवास झाला आणि वनवास झाल्यानंतर बोलू नका बरं, लहान बाळांनो बोलू नका। हे राजा, 5 पांडव वनवास करत असताना 1 वर्षासाठी अज्ञातवाससाठी मच्छ देश मध्ये 1 वर्ष राहिले। 1 वर्ष मच्छ देश मध्ये 5 पांडव राहिले। त्याच्यात धर्मराजाने काकभट नाव धारण केलं, नाव बदलावं लागलं, कोणी ओळखायला नको म्हणून, थोडा बिको कमी करायचा होता। भीमने बल पोरगव बल्लभम नाव धारण केलं, अर्जुनने कृष्ण सखा नाव धारण केलं, सदेवने कलियान नाव धारण केलं आणि द्रौपदी दयावाने म्हणून राजभार्या धारण केलं, नकुलने ग्रंथिक नाव धारण केलं। 5 पांडव मच्छ देश मध्ये राहायला लागले आणि राहत असताना वनवास पूर्ण झाला आणि पूर्ण झाल्यानंतर कृष्ण भगवंताला दया आली आणि भगवान कृष्णाला वाटलं, कृष्ण म्हणजे तो जो जीवनातली तृष्णा मिटवतो। कृष्ण म्हणजे तो जो जीवनातली तृष्णा मिटवतो।
कुंती मातेला भगवान कृष्ण म्हणतात, बुआ आप चिंता मत करो, मैं कुछ लीला करता हूं. कृष्ण भगवान 5 पांडवाच्या पक्षातून कौरवांकडे गेले. त्यांचा पक्ष घेऊन, पक्ष शब्द का अर्थ होता है बाजू, त्यांच्या बाजूने पक्ष, उनके पक्ष से गए, हिंदी शब्द. कृष्ण भगवान दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधन 5 पांडवांचा वनवास समाप्त होतोय, त्यांना राहण्यासाठी काहीतरी जागा दे. दुर्योधन म्हणतो 5 पांडवांना सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही. आदमी तो लेके कुछ नहीं जाता है, लेकिन ये परंपरा पहले से चली आ रही है. भगवान कृष्ण म्हणतात मग युद्ध करावं लागेल. म्हणे चालेल, मी युद्ध करेल, पण जमीन देणार नाही. त्या दिवशी भगवंताला लागली भूक. तुम्ही म्हणाल भगवान जेवतो का? जेवतो. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम गोपिका वल्लभम. कौन कहता है भगवान खाते नहीं, शबरी माँ की तरह, नामदेव महाराज की तरह तो खिलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, यशोदा मैया की तरह तुम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. आजही भगवान यायला तयार आहे, पण बोलून तर बघा. आजही खायला तयार आहे, खाऊ घालून तर बघा. दुर्योधनाने कृष्ण भगवंताला सांगितलं, कन्हैया देख हम जमीन नहीं देंगे, उनके पक्ष से तुम बात मत करो. भगवान कृष्ण कहते हैं फिर दुर्योधन मेरी चेतावनी सुन लो, तुम्हें युद्ध करना पड़ेगा. बोले युद्ध करेंगे हम, लेकिन जमीन नहीं देंगे. भगवान कृष्णाने सांगितल्यानंतर भगवंताला लागली भूक. दुर्योधन म्हणतो भगवान कृष्ण हे द्वारकाधीश, आपको भूख लगी है ना, तो आप भोजन करिए, भोजन तैयार है. दुर्योधनाने काय केलं? 56 भोग बनवला भगवंताला जेवण्यासाठी, पण त्याच्यामध्ये विष टाकून दिलं. विष टाकलं आणि विष टाकल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं. आणि लक्षात आल्यानंतर भगवंताने पहिला घास उचलला, गाईला टाकला. ती गाई वारलं, मेली. त्याचा पापाचा भागीदार दुर्योधन झाला, कृष्ण नाही. आणि लक्षात ठेवा, कधीही जेवण तुम्ही बनवा, पण पहिली रोटी कोणाला पाहिजे? बोला. गाईला. तुम्ही देता का गाईला पहिली रोटी? बाकी देतात. बाकी काय करणार? तुमची चूक नाही, तुमची गलती नाही. पहिली रोटी बनत नाही तेवढ्यात आपला महात्मा किचनवरच बसून जातो ताट घेऊन. अगं आण पटकन पोळी दे, आण पटकन. गाईच्या नावाची पोळी नवऱ्यानंच खाल्ली. काय व्हावं लागलं त्या भाऊला? इकडे या. ओके. पहिली रोटी गाईला टाकायची आणि शेवटची रोटी कोणाला? कुत्र्याला टाकायची. भगवान परमात्माने गाईला टाकल्यानंतर गाई वारली. लक्षात आलं की दुर्योधनाने विष टाकलं. भगवान म्हणतात दुर्योधन अरे नहीं खिलाना था तो मत खिलाता, लेकिन विष काय कुटाला? भगवंताला लागली भूक. भगवंताला 2 वेळेस भूक लागली आणि त्यावेळेस खायलाच मिळालं नाहीये. एक शबरी मातेच्या घरी आणि दुसरा आत्ता विदुर काकाच्या घरी. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदू झाला,
मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला. भगवान कृष्ण विदुर चाचाच्या घरी गेले आणि तिथे केळीच्या साली खाल्ल्या भगवंताने, कण्या खाल्ल्या भगवंताने. आणि भगवान परमात्माने दुर्योधनाला सांगितलं युद्ध करावं लागेल. आणि महाराज भयानक युद्ध झालं. 5 पांडवांनी आपला राग आणि त्या रागाने कौरवांना धराशायी केलं. धराशायी केलं आणि धराशायी केल्यानंतर दुर्योधन राहिला. दुर्योधन मरणार. दुर्योधन को श्राप था, सुख और दुख एकत्रित आते ही उसकी मृत्यु हो जाएगी. श्राप था. दुर्योधन अश्वत्थामाला सेनापती बनवतो. अश्वत्थामाला सेनापती बनवलं. सेनापती बनवल्यानंतर अश्वत्थामाने विचार केला की मला सेनापती बनवलं दुर्योधनाने शेवट. कारण माहिती आहे ना अश्वत्थामा चिरंजीव आहे. जसं बली, व्यास, परशुराम, विभीषण, हनुमान. परशुराम, हनुमान. आज भी अश्वत्थामाला जर तुम्हाला आज पण बघायचं असेल तर तुम्ही आज पण अश्वत्थामाला जर बघायचं असेल तुम्हा सगळ्यांना एकदा नर्मदा परिक्रमेला जा. शूलपाणी झाडी लागेल. जंगल 200 किलोमीटरचं शूलपाणेश्वर मंदिर आहे. आज भी कधी तुम्ही गुजरातला गेलात सरदार वल्लभभाई पटेल यांची स्टॅच्यू बनवला गेलाय सरदार सरोवरमध्ये नर्मदा मैयाच्या काठी. तर आज भी तिथे एक मंदिर आहे शूलपाणेश्वर महादेव. आज पण शूलपाणेश्वर महादेव मध्ये आज पण सकाळी 2:30 ते 3च्या दरम्यान अश्वत्थामा येतो. त्या शिवपिंडाची सेवा करतो, बेलपत्र चढवतो, फुलं चढवतो, चालला जातो. सत्य घटना सांगतोय. आज पण डेली रोज कॅमेरे लावलेत. कॅमेऱ्यामध्ये आज पण दिसतं. कुलूप उघडताना दिसतं, लावताना दिसतं. म्हणजे दरवाजा दिसतो आज पण. अश्वत्थामा चिरंजीव असल्यामुळे दुर्योधनाच्या लक्षात आलं, सेनापती बनवलं. आणि बनवल्यानंतर अश्वत्थामाने 5 पांडवांना मारायचा प्रयत्न केला. पण 5 पांडव युद्ध समाप्त झाल्यावर गंगेच्या किनाऱ्यावर काठी, गंगेच्या काठी कृष्ण भगवान घेऊन गेले 5 पांडवांना. द्रौपदी शयन कक्षामध्येच होती. 5 पांडवांना 5 मुलं झालेत. 5 पांडवांसारखे दिसत आहे. 5 पांडव कृष्ण भगवान आणि कुंती माता गंगेच्या काठावर बसलेत, पिंडदान करतायत. आणि इकडे द्रौपदी आणि द्रौपदीचे 5 मुलं झोपलेले. अश्वत्थामाने काहीच विचार केला नाही. काही विचार न करता 5 पांडवांची कृती समजून, म्हणजे 5 पांडवांना समजून 5 पांडवांच्या मुलांची हत्या करून 5 पुत्रांना मारून टाकलं. आणि त्यांची जी गर्दन, मान ती एका कपड्यामध्ये बांधून दुर्योधनाकडे नेलं. दुर्योधनाला खूप आनंद झाला. 5 पांडव मरून गेले, 5 पांडव मरून गेले. पण नंतर जेव्हा बघितलं हे 5 पांडव नाही, 5 पांडवांचे 5 पुत्र आहे, त्याच वेळेस दुर्योधनाला दुःख झालं. दुर्योधनाची मृत्यू झाली. सुख लगेच आलं आणि दुःख बी लगेच आलं. सुख याच्यासाठी आलं की 5 पांडव मरून गेले. दुःख याच्यासाठी आलं की अरे इन बालकों को क्यों मारा तुमने, इन बालकों को क्यों मारा तुमने. दुःख झालं. अश्वत्थामा घाबरला.
अश्वत्थामा घाबरला, काही विचार न करता रथावर पळायला लागले. पळता पळता भगवान कृष्णाच्या लक्षात आलं. अर्जुनाला सांगितलं, अर्जुन आज तो कुछ तो गडबड हुई है, आज तो कुछ हुआ है, मेरी आग फडफडा रही है. घरी आले तर बघितलं काय, 5 पांडव आणि 5 पांडवांच्या 5 मुलांचं फक्त धड पडलेलं आहे, मान नाहीये. द्रौपदी विलाप करते, रडते. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुन रथ के ऊपर बैठो और चलो. रथावर बसले आणि बसल्यानंतर शिवलिंगी मातेचे वर्णन करते. रथ निघाला. अश्वत्थामा ब्रह्मास्त्र छोडतोय अर्जुनावर. अर्जुनानेही ब्रह्मास्त्र छोडलं, पण अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र सोडणं माहित होतं, वापस घेणं माहित नव्हतं. अर्जुनाने अश्वत्थामाला पकडलं, द्रौपदी समोर उभं केलं आणि सांगितलं, द्रौपदी इसने तुम्हारे 5 पुत्रों को मार दिया है, इसका मैं क्या करूं. द्रौपदी म्हणते, जाऊ द्या, इनकी माँ जो कृपी है, कृपी, मेरे तो बच्चे वापस नहीं आएंगे, इनकी माँ कृपी है, छोड़ दो. दयावान है द्रौपदी. द्रौपदी को संत की उपाधि दी गई है. द्रौपदी कहती है छोड़ दो, लेकिन भीम कहता है छोड़ना नहीं. भगवान कृष्ण म्हणतात, एक काम करा, इसने बाल हत्या की है, इसे मारना नहीं. इसने बाल हत्या की है, इसे मारना नहीं. नहीं, इसे, ये ब्राह्मण है, इसे मारना नहीं, लेकिन इसे बाल हत्या की, इसे छोड़ना नहीं. जन्मताच एक मणी होता मस्तकाला, तो मणी काढला. ब्राह्मणाचा अपमान करणं म्हणजे त्याची मृत्यू. अपमान केला म्हणजे मृत्यू झाल्यासारखं. शिव्या दिल्या आणि हाकलून दिलं. पण ब्राह्मणाचा अपमान झाला म्हणून बदला काढण्यासाठी तो शूलपाणी जंगलात गेला आणि तपस्या केली, सगळी शक्ती एकत्रित केली. इकडे भगवान कृष्ण परमात्मा कुंती बुवाला म्हणतात, द्रौपदीला म्हणतात आणि धर्मराजाला म्हणतात, धर्मराज अब सब युद्ध समाप्त हो गया है, अब हमें जाना चाहिए. पण भगवान म्हणतात, धर्मराज मेरी एक इच्छा है, अर्जुन के बाणों से जो रणभूमि में पड़ा हुआ है वो भीष्म पितामह, उनको एक बार मिलने की इच्छा है हमारी. धर्मराज अर्जुन कहते हैं, भीम कहते हैं, प्रभु वो तो हमारे पक्ष में नहीं थे. अरे बोले नहीं, पूरा शरीर कौरव की तरफ था, लेकिन पूरा मन पांडवों की तरफ था. भीष्म पितामह, भीष्म पितामह. और भीष्म पितामहाला भेटण्यासाठी ज्यावेळेस गेले, भगवान कृष्णाला बघितलं, भीष्म पितामह रडायला लागले. प्रभू मला माफ करा, मी 5 पांडवांना सहयोग करू शकलो नाही, मला ही सजा आहे प्रभू, मला ही सजा आहे. जाता जाता भीष्म पितामह म्हणतात, कृष्णा द्वारकाधीश माझी एक इच्छा पूर्ण करा. भगवान म्हणतात, काय. बस मन आणि बुद्धी या दोघांना मी मुलगी बनवून घेतलंय. मन और बुद्धि को मैंने बेटी बना लिया है, इसके साथ तुम शादी कर लो. मन आणि बुद्धी जर तुझ्या चरणाशी लागून गेलात तर या मनाला आणि बुद्धीला भटकावं लागणार नाही. मन और बुद्धि एक बार तेरे चरणों में लग गई, इनको भटकना नहीं पड़ेगा, बस इनसे विवाह कर लो. उत्त नारायणचा वेळ होती. उत्त नारायण मध्ये
प्राण निघाला, भगवंताची विलीन झाले. त्या अगोदर 3 गोष्टी सांगितल्या धर्मराजाला. डोळ्यासमोर पाप नाही बघायचं, साधूचा आदर सन्मान करायचा, आणि किती दुश्मन आला शरणामध्ये त्याला क्षमा करायचं. त्याचं नाव भागवत. आणि भगवान कृष्ण पुन्हा हस्तिनापूरमध्ये आले. कुरुक्षेत्राचे युद्ध समाप्त झालं, शंखनाद झाला, आणि भगवान कृष्ण सकाळी सकाळी रथावर बसून जायला लागले. कुंती माता म्हणते, कृष्णा आज नका जाऊ, पुन्हा कधीतरी. नहीं बुआ, मुझे जाना चाहिए, मुझे जाना चाहिए. मेरा इंतजार कर रहे हैं द्वारिका में. भगवान रथावर बसले जाण्यासाठी. एवढ्यात अर्जुनाची सून बहू अभिमन्यूची पत्नी उत्तरा. अभिमन्यू तर चक्रव्यूह मध्ये मरण पावला होता, पण त्याची पत्नी उत्तरा, आणि उत्तराच्या गर्भामध्ये एक बालक आहे, आणि उत्तरालाच त्या गर्भालाच मारण्यासाठी अश्वत्थामाने पुन्हा शक्ती एकत्रित केली आणि ब्रह्मास्त्र बनवलं. पुन्हा शक्ती एकत्रित केली, ब्रह्मास्त्र बनवलं, आणि बनवल्यानंतर ना रहेगी बास और ना रहेगी बांसुरी. ना रहेगी बास और ना रहेगी बांसुरी. बाण सोडला, उत्तरा घाबरली आणि कृष्णाला म्हणते, पाही पाही मायोगेण देव देव जगतपते. हे कृष्ण, मुझे बचा लो. हमारे कुल का ये आखिरी वंशज है मेरे पेट में. 5 पांडव का पोता मेरे पेट में पल रहा है, ये मर जाएगा तो 5 पांडव का विनाश हो जाएगा, बचा लो. भगवंताच्या लक्षात आलं, एक कोणी केलं, बदला काढला. भगवान परमात्मा सूक्ष्म रूप धारण करतात, उत्तराच्या गर्भामध्ये जातात आणि सुदर्शन चक्रद्वारा त्या बालकाची रक्षा करतात. आणि भगवान परमात्मा त्या बाण ब्रह्मास्त्रला नष्ट करतात. ब्रह्मास्त्र नष्ट केला, और ब्रह्मास्त्र नष्ट करने के बाद भगवान द्वारिका जाने लगे. कुंती मातेने वरदान मागितलं की मला जीवनामध्ये फक्त दुःख पाहिजे. भगवंताने आशीर्वाद दिला, आणि भगवान द्वारिका अर्जुनाला घेऊन निघून गेले. सुखदेवजी म्हणतात, राजन, नंतर इकडे सारंग के माध्यम से वर्णन करते. उत्तराने एक सुंदर बालकाला जन्म घातला, आणि त्या बालकाचं नाव, तो बालक जन्म घेतल्याबरोबर चारों दिशाओं की तरफ देखने लगा, चारों दिशाओं की तरफ देखने लगा, और उसी का नाम परीक्षित राजा हुआ. परीक्षित भगवान की. बैठे बैठे 1 मिनट भजन करिए. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद. भजन के समय कम मत किया करो, मुझे पावर. हाँ, थोड़ा बड़ा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद. बोलिए. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव.
वासुदेव गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। प्यार से बोलो राधे राधे। ऊपर हाथ करके बोलो राधे राधे। राजा परीक्षितचा जन्म झाला, पण जन्म झाल्याबरोबर सगळ्याकडे बघायला लागला। परी यानी कि चारों तरफ और स्थित यानी कि देखना। परी यानी कि चारों तरफ और स्थित यानी कि देखना। उसका नाम रखा परीक्षित। परीक्षित का दूसरा नाम है विष्णु राग। विष्णु राग यानी विष्णु भगवान ने उसकी रक्षा की, इसलिए उसका नाम रखा विष्णु राग। राजा परीक्षित बड़ा हो गया और बड़ा हो जाने के बाद 5 पांडवांनी राजा परीक्षितचं लग्न केलं इरावती नावाच्या मुलीसोबत, कन्यासोबत। राजा परीक्षितला एक मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं जन्मेजय। आणि राजा परीक्षित 5 पांडवांच्या लक्षात आलं की द्वारकाधीश कृष्ण कन्हैया वैकुंठाला गेले। अर्जुन घरी आल्यावर कळालं, आणि अर्जुन ज्यावेळेस घरी आला त्याच्या चेहऱ्यावरचं तेज संपून गेलं होतं। धर्मराजाच्या लक्षात आलं, धर्मराजाच्या लक्षात आलं की चेहऱ्यावरचं तेज संपलंय। अर्जुन भगवान वैकुंठ चले गए। बोले हा। कुंती मातेने तिथेच प्राण सोडला। 5 पांडव त्याच वेळेस संन्यास धारण करतात। द्रौपदीला म्हणतात, द्रौपदी आता हे सगळं राज्य राजा परीक्षितला द्यायचं आपल्याला। राजा परीक्षितला राज्य तिलक केला, राज तिलक केला, राजा घोषित केला, आणि 4 गोष्टी सांगून गेले। परीक्षित, पहली बात आंखों के सामने पाप नहीं देखना, दूसरी बात साधु का आदर सम्मान करना, तीसरी बात कितना ही बड़ा दुश्मन की वो शरण में आ जाए उसे माफ कर देना, और चौथी बात अपने राज्य में जरासंध का मुकुट है वो कभी परिधान मत करना। आणि 5 पांडव संन्यास धारण करतात, आणि त्यांच्यासोबत द्रौपदी हस्तिनापूरवरून हरिद्वारमध्ये येतात। हरिद्वारला गंगेमध्ये स्नान करतात। गंगेमध्ये स्नान करून 5 पांडव ऋषिकेशला जातात। ऋषिकेशवरनं 5 पांडव हिमालयमध्ये जातात। त्यावेळेस केदारनाथ न होत, केदारनाथ न होत, नहीं था। पण कृष्ण भगवंताने सांगितलं होतं 5 पांडवांना, तुमच्याकडनं पाप झालंय, कौरवांना मारायला गेलात तुम्ही, पण त्यांच्यासोबत जी सैनिक होती निष्पाप थी हो, त्यांनी पाप केलेलं नव्हतं तरी तुम्ही त्यांना मारलं, अनैतिक की साइड से बात करोगे तो मारना पड़ेगा। पण भगवान कृष्ण म्हणतात बोलू नका बरं, खूप आवाज येतोय तुमचा। पाच पांडव कृष्ण भगवंताने सांगितल्यामुळे 5 पांडव तपस्या करायला जातात। म्हणजे कृष्ण भगवान म्हणतात तुमच्याकडनं पाप झाले, तुम्हाला शंकर भगवंताची साधना करावी लागेल, भगवान शंकराला तुम्हाला प्रसन्न करावं लागेल। पण 5 पांडवांना वाटलं की आता तपस्या करायची हिंमत राहिली नाही, आता असं वाटतं की डायरेक्ट शंकरजी मिळावे आम्हाला, म्हणून त्यांना माहित होतं शंकरजी कुठे असतात, हिमालयमध्ये। हिमालयमध्ये शंकरजीला भेटायला गेले डायरेक्ट 5 पांडव। पण शंकरजी भगवंताला वाटलं यांनी जर तपस्या नाही केली आणि हे जर मला डायरेक्ट प्राप्त करतील तर पुढे जाऊन कोणताही व्यक्ती पाप करेल आणि डायरेक्ट मला भेटायला येईल,
नाही होऊ देणार. म्हणून शंकर भगवंताने त्या ठिकाणी अदृश्य झाले. अदृश्य झाल्याबरोबर शंकर भगवंताने म्हशीचं रूप धारण केलं. भैंस बन गए भैंस. कशाचं रूप धारण केलं शंकर भगवंतानी? म्हशीचं रूप धारण केलं आणि तिथे विचरण करायला लागले. सरायला लागला तिथं हिमालयमध्ये. 5 पांडव इकडे तिकडे वेड्यासारखे बघता जे शंकर भगवान कहाँ है, भगवान दिख नहीं रहे. यहाँ तपस्या करते भगवान हर बार, यहाँ दिख नहीं रहे, कहाँ चले गए, कहाँ चले गए. नंतर धर्मराजच्या लक्षात आलं की इथे कोणी दिसत नाही आणि एक म्हैस तिथं सरते, ते भी बर्फामध्ये. या तो कोई घास का तिनका नहीं है, हरी हरी घास है ही नहीं बर्फ में. या बर्फ में भैंस क्या कर रही है? सही बात है कि या भैंस कर का रही है? धर्मराजच्या लक्षात आलं की हे शंकर भगवानच आहे. 5 पांडवांनी घेरलं आणि 5 पांडवांनी घेरल्यानंतर सांगितलं, भोलेनाथ आप हमें जल्दी से आपका मुंह दिखाइए, हमें दर्शन कराइए और हमें मुक्ति दिलाइए, हम तपस्या करना नहीं चाहते. भगवंताने विचार केला, हे मला म्हणतायत की तोंड दाखवा आणि यांनी जर मला पकडलं तर तोंड दाखवावंच लागेल. भगवंताने त्याच मिनिटात म्हैशीचं रूप होतं, त्याच मिनिटामध्ये भगवंताने आपली मान बर्फामध्ये घुसून दिली. त्याच वेळेस मान भगवंतानी म्हशीचं रूप घेतलं होतं, ती मान बर्फामध्ये घातली, फसा दी बर्फ के अंदर. आता मला पकडलं पण माझं तोंड बघू शकणार नाही. गर्दन छुपा दी महाराज बर्फ में. 5 पांडव विनंती करते, प्रभु दर्शन दे दो, आपका मुंह दिखा दो, हमें मुक्ति दिला दो. भगवान कृष्ण ने कहा है, महाराज भीमाला रागच आला. भीमाला राग आला. भीम म्हणतो, ये भगवान ऐसा काम नहीं करेगा. भीमाचं डोकं फिरलं, हातामध्ये गदा घेतली और जैसी गदा ली सीधा भगवान की गर्दन ऐसे नीचे थी, पीछे का हिस्सा ऊपर था. एक जोर से गदा मारी, गर्दन सीधा नेपाल में निकल गई. पशुपतिनाथ भगवान की ती गर्दन डायरेक्ट नेपाळमध्ये निघाली आणि मागचा हिस्सा तिथेच राहिला. म्हणून त्या ठिकाणी केदारनाथची स्थापना केली. केदारनाथ भगवान की. म्हणून केदारनाथ जे मंदिर आहे, केदारनाथ जे भगवान शंकरची पिंड आहे, बघा तुम्ही म्हशीचा मागचा पूर्ण हिस्सा आहे. तुम्ही लक्ष द्या, नेमकं बघा, तुम्ही बघितलं तर समजेल. गदा मारल्यामुळे आज पण लोक गाईचं तूप घेऊन जातात लावायला, नंदीला तूप लावतात. आज पण परंपरा आहे, पण परंपरा काही लोकांनी वेगळ्याच करून टाकल्या. बऱ्याच ठिकाणी बघितलं, मंदिरांमध्ये लोक एका हनुमानला पैसा चिपकवायला लागले. लोक एकाने बघितलं पैसा चिपकलेला, दुसऱ्याने चिपकून दिला. कोणी नाकात, कोणी तोंडात, कोणी डोक्यात. अलग अलग परंपरा हो गई. भगवान परमात्मा केदारनाथ भगवान त्या ठिकाणी 5 पांडवांनी केदारनाथची स्थापना केली. भगवंताचं आकाशवाणी झाली की तुम्ही स्वर्ग रोहिणी चालले जा. 5 पांडव बद्रीनारायणमध्ये आले. बद्रीनारायणचं दर्शन घेतलं. पुढे स्वर्ग रोहिणी जात असताना द्रौपदीने प्राण त्यागला. हळूहळू फक्त धर्मराजा स्वर्गापर्यंत गेले. सुखदेवजी सुतजी माता दृश्यो. त्याचबरोबर इकडे राजा परीक्षित, आणि राजा परीक्षितला सांगितलं होतं की घरामध्ये मुकुट पडलाय जरासंधाचा, तो मुकुट धारण करायचा नाही. पण राजा परीक्षितने तो मुकुट घातला आणि मुकुट घातल्यानंतर बुद्धी खराब झाली. विनाश काले विपूर्त बुद्धी. जसं तुम्ही अन्न खाणार तसं तुम्ही बोलणार.
आणि तिचा पैसा माणसाला झोपू देत नाही आणि इमानदारीचा पैसा लवकर उठू देत नाही. झोपला का 1 सेकंदात गोळी घ्यायचं कामच नाही. स्वाहा. अभी देखा ना फुगडी खेळते खेळते स्वाहा. हा शब्द फक्त स्वा नका बोलू. हा शब्द लक्षात ठेवा याच्या पुढे. हा आणि एखादी शब्द झाला ना पक्का, तो पक्काच होता. आता आमचे लहान बंधू बाळकृष्ण महाराज वैष्णवदेवीला चढत होते. चढताना आमच्या इथल्याच माऊल्या सोबतच होत्या शाळेत. आता महाराज लई चढायला लागले. सगळ्यांना म्हणायला लागले, हा तुम्ही काय चढणार, मी सगळ्यात अगोदर जाणार, सगळ्यात पुढे पळणार. पळता पळता गेले आणि पुढे जाऊन उलट्या व्हायला लागले. आणि इथल्याच गावाच्या माऊल्या मग म्हणतात, आता कसं वाटतं. आणि तेच झालं. आता गरीबी आम्ही तसंच बोलतो त्यांना. आता याच्या पुढे काही झालं का तुम्ही बी म्हणणार, महाराज स्वा शब्द वाईट नाही बरं का. स्वहा शब्द म्हणजे आहुती, म्हणजे काही गोष्टी अर्पण करायच्या, सोडून द्यायच्या. इथून ऐकायच्या निकडून सोडून द्यायच्या. राधे राधे. 5 पांडव गेल्यानंतर राजा परीक्षित आणि राजा परीक्षितने तो मुकुट धारण केला. मुकुट घातला आणि बुद्धी खराब झाली आणि तिचं धन कमवलेलं होतं. आणि बुद्धी खराब झाली आणि राजा परीक्षितने बुद्धी खराब झाली म्हणून शिकार करायला निघाले. शिकार करत असताना एक बैल होता ना, बैल जो खेत में काम करता, त्या बैलाचा पाय एक काळा माणूस तोडत होता. लक्ष गेलं. राजा परीक्षितने सांगितलं, कोण है? बोले मैं कली हूं. बोले यहां क्या कर रहा है तू? नहीं, बोले ये मेरा राज्य है. कली ने कहा मेरा राज्य. राजा परीक्षित म्हणतात, हे कली, या तुम आना नहीं, यहाँ से चले जाओ, यहाँ से चले जाओ. बोले मैं कहाँ जाऊँ? जाओ जहाँ मदिरा पीते वहाँ रहो, जहाँ वेश्याय वहाँ रहो, जहाँ जुआ खेलते वहाँ रहो. पण कली म्हणतो, हे राजन, तू राजा है, प्रजा की रक्षा करना तुम्हारा काम है. ठीक है, जब तक तुम हो तब तक मैं नहीं आऊंगा, लेकिन एक हाथ जगह अच्छी दो. बोले जाओ जहाँ सोना है वहाँ तुम रहो. सोन्यामध्ये कलीचा निवास आहे. कली राजाच्या मुकुटामध्येच प्रवेश केला आणि राजाची बुद्धी खराब केली. राजाने एक संताचा अपमान करून दिला. पाणी मागायला गेले, पण राजा पाणी मागत असताना साधू महात्मा समाधीमध्ये होते, पाणी दिलं नाही. श्रीमिक ऋषी, त्याच वेळेस श्रीमिक ऋषीने समाधीमध्ये असल्यामुळे राजा परीक्षितने त्यांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. पण श्रीमिक ऋषीचा मुलगा श्रृंगीला माहीत पडलं की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी सर्प टाकलाय. त्याला श्राप, कौशिक नदीचं पाणी घेतलं आणि श्राप देऊन टाकला. जाओ, जिसने भी मेरे पिता के गले में सर्प डाला है वही सर्प तक्षक बन के आएगा और 7 दिन के बाद उसे मार देगा. श्राप दिला आणि श्राप दिल्यानंतर साधू जे बोलतात ते करतात, साधू जे बोलतात ते होतं. महाराज, तुमचं गाव खरंच भाग्यशाली आहे. संतांची वाणी म्हणजे भगवंताची वाणी. अर्धा क्षण घडता संताची संगती, अर्धा क्षण जरी संताची संगत घडली. मी इथं बसलो म्हणजे काय, तुम्हाला असं वाटतं की 2-4 वर्षात मी पुस्तक वाचलं मग इथं बसलो. मला 23 वर्ष झाले भागवत कथा करायला. किती वर्ष? 23 वर्षापासून कथा करतोय मी. 23 वर्षापासून, आत्तापासून करत नाहीये. आणि 23 वर्षापासून संतांच्या सानिध्यात आहे. काही का होईना या जागेवर बसलोय. जिंदगी में याद रखना, बड़ा बनना है ना तो जिंदगी में अहंकार छोड़ दो. तुम इतनी ऊंचाई पे जाओगे कि कोई तुम्हें रोक नहीं सकता है. बस जीवन का अहंकार निकाल दो. ज्ञानी
ज्ञानी वही है जो किसी को अज्ञानी नहीं समजता है. त्याच्यासाठी साधना करा, त्याच्यासाठी भक्ती करा, त्याच्यासाठी भजन करा. पढ़ाई करने का मतलब मन विग्रह है. पढ़ाई मतलब सिर्फ मन विग्रह की बात है. उसके लिए साधना, आणि साधना त्या संतांनी केली. ते संत म्हणजे परमपूजनीय उज्ज्वलानंदजी महाराज. आज तुम्ही खरंच भाग्यशाली आहात. इतके मोठे संत महात्मा ज्यांची त्याग, मी कुटिया बघून आलोय. इतकी सुंदर कुटिया आहे महाराज. आणि तशीच कुटिया आता महाराष्ट्रात आर्वीला पण मी बनवली. तीच कुटिया बघून मी बनवली. काय तपस्या केली उज्ज्वलानंदजी महाराज. अचल बेट संस्थान असे महान संत होऊन गेले. आपण भाग्यवान आहेत. अशा महान भूमीमध्ये तुम्ही जन्म घेतलाय. आणि मला तरी वाटतं या अशा पवित्र भूमीमध्ये तुमच्या घरून मधुकरी अचल बेटला जाते. ही भाग्याची गोष्ट आहे महाराज. मधुकरी का मतलब देखो, जब हमारी मृत्यु होगी ना तो हमें कोई कष्ट नहीं होगा. कब नहीं होगा? जब आपकी मधुकरी किसी संत के आश्रम में जाएगी, आश्रय को प्राप्त होगी, कोई संत खाएगा. मला तरी वाटतं प्रत्येक व्यक्तीने एक का होईना एक रोटी, एक भाकर किंवा कालवण मधुकरी आपल्या घरून संतांच्या दरवाजावर गेली पाहिजे. एक स्वाभिमानी आहेत तुम्ही. म्हणून एक निश्चय करा, संकल्प करा. प्रदीप महाराजांनी मला खूप सुंदर सांगितलं की महाराज देवस्थान इतकं सुंदर आहे. आणि खरंच आहे, आज स्वाभिमानाची गोष्ट आहे की आपण अशा महान संतांच्या पायाजवळ असतो. महान विभूती होऊन गेली. म्हणून प्रत्येक गावाकरांनी एक निश्चय घ्या, संकल्प घ्या की आपल्याला एक भाकर, एक पोळी, एकादशी असली तर शेंगा असेल, गुड असेल, शेंगदाणे असतील, काहीतरी तिथपर्यंत पाठवा. मधुकरी गेलीच पाहिजे. बघा आपल्यात मी बोलतो का माहिती आहे का, मी करतो म्हणून बोलतो. तुम्ही म्हणाल महाराज, कारण कसं एक सांगू का, तुम्ही फक्त मला इथे बघितलंय व्यासपीठवर आणि मी एकच गोष्ट सांगून देतो. तुम्हाला जर माझं सानिध्य पाहिजे असेल, माझं म्हणजे माझ्या भगवंताचं, 1-2 महिने या माझ्यासोबत, तुमच्या लक्षात येईल. आज पण 3 ठिकाणी अन्नक्षेत्र डेली चालू आहे 24 घंटा. एक नर्मदा मैयाच्या काठावर छोटा बडदा नाम का गाव आहे, तिथे रोज अन्नक्षेत्र चालतं. रोजचे 50 ते 60 मधुकर लोक येतात रोज परिक्रमावासी पैदल, त्यांच्यासाठी जेवण. दुसरी गोष्ट आर्वीला पण अन्नक्षेत्र चालू आहे. आणि तिसरी गोष्ट वृंदावन धाम मध्ये एक बंदरों को रोज 10 डजन केला खिलाना, रोज 10 डजन केला. चना खिलाना डेली, डेली ते चना खिलाना. आणि तुम्हाला ही सगळी जर माहिती पाहिजे असेल, माझा एक चॅनल आहे, माँ नर्मदे हार भक्ती यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, घंटी दाबा, म्हणजे वाटेल की मंदिरात तुम्ही आले. त्याच्यात माझ्या सगळ्या कथा पण मिळतील तुम्हाला, पण कथा सगळ्या हिंदीतच मिळतील. आणि त्याच्यात तुम्हाला मी आता बाकी गोष्टी टाकणार आहे. नर्मदा परिक्रमा मी पायी केली आहे त्याचे प्रूफ सुद्धा त्याच्यात टाकणार आहे. पेपर झालं असेल, न्यूजमध्ये झालं असेल, त्यानंतर आम्ही डेली काय करत असतो, अन्नदान होतं की नाही हे सगळं टाकत असतो. तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी माहिती मिळेल. आणि मी एक सांगू का, इथे कीर्तनकार कसा कीर्तन करतो, कशी कथा करतो हे बघण्यापेक्षा नंतर तो 22 तास काय करतो ते लक्ष द्या. 2 तास काय करतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तो 22 तास काय करतो त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणून माझी एकच विनंती आहे, आपल्याकडनं मधुकरी गेली पाहिजे. आमच्या ज्ञानोबरांनी मधुकरी खाऊन आज बरेच वारकरी मधुकरी खाऊन आज इथपर्यंत पोहोचले. महाराज, मी ज्यावेळेस आमचे बालाजी भाऊ मला त्यावेळेस तिथे घेऊन गेले होते, आमचे दगडू भाऊ पण होते, त्यावेळेस मला जिथं घेऊन गेले होते अचल बेटला, ते तेव्हा स्थान बघितलं, अंतःकरण भरून गेलं माझं. फक्त आता एकच वाटतंय की प्रत्येकाच्या घराची मधुकरी तिथपर्यंत पोचवा. माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे, पोचवा. काय नाही, हो देणेवाला आहे, ठाकूरजी देगा. आनंद घ्या जीवनामध्ये, कारण वेळ पुन्हा पुन्हा येत नाही.
आणि राहिली गोष्ट, मला कथा सांगायचीच आहे, पण कथा सांगता सांगता बरेच आता आमचे गणेश दादा त्यांची आई येऊन गेले, भाऊ येऊन गेले. म्हटले महाराज तुम्ही आम्हाला यात्रेला नेलंच नाही नंतर. म्हटलं नेलं नाही काय करणार, नेता बनतो 5 वर्षात बदलतो, मला 7 वर्षात बदलावं लागलं. 7 वर्ष लागले, काय करणार यायला. पण आता खरंच संकल्प घेतला. बरेच जण बोलले पण की महाराज यात्रेला खरंच जायला पाहिजे. मी यात्रा खूप बंद केल्या, मी यात्रा जास्त काढत नाही, कारण मला आता परमिशनच नाहीये. कारण मला कथा मिळतात ठाकूरजीच्या कृपेने आणि आश्रमाची सेवा करावी लागते, साधू संतांची. पण यात्रा आहे, पण ती आता यात्रा 2 प्रकारे. एक यात्रा विमानाची आहे, एक रामेश्वर जगन्नाथपुरी. 2 धाम यात्रा निघणारे ऑगस्ट महिन्यामध्ये. रामेश्वरला आपण कन्याकुमारी जाणार, मीनाक्षी देवी मंदिर जाणार आणि रामेश्वरचे जेवढे स्थळ आहेत जवळपासचे सगळे बघणार. आणि नंतर जगन्नाथपुरी, उडीसा, भुवनेश्वर, साक्षी गोपाल आणि त्यानंतर गंगा सागर. हर तीर्थ बार बार और गंगा सागर एक बार. म्हणून जगन्नाथपुरी आणि रामेश्वर जाणार. पण यात्रा कशी निघणार, तुम्ही आता बुकिंग केली तर होणार. 2 प्रकारच्या यात्रा आहेत. एक यात्रा निघणार माझी विमानाने, जवळपास जिथे विमान स्थळ असेल तिथून विमानाने डायरेक्ट रामेश्वरला. तिथं जवळपास गाड्याने फिरवायचं आपल्याला, गाडीने जायचं फिरायचं. 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, 150-200 किलोमीटरच्या अंतरमध्ये फिरायचं. संध्याकाळी आपल्या जागेवर यायचं. 5-6 दिवस तिकडे जाणार. प्लस तिथून विमानाने बसायचं, डायरेक्ट जगन्नाथपुरीला यायचं. जगन्नाथपुरीला आल्यानंतर आणि सगळं VIP व्यवस्था, AC रूम, जायला AC यायला AC. त्यानंतर तिथे जगन्नाथपुरीला तिथेही राहायला एकदम VIP व्यवस्था. तिथं गंगासागरला जायला आपल्याला स्लीपिंग कोच, लक्झरी गाडी, झोपायची गाडी. गंगासागरला गेल्यानंतर तिथून पुन्हा जगन्नाथपुरी यायचं आणि जगन्नाथपुरीचे जेवढे परिसरातले मंदिर आहे 2 धाममध्ये येतात ते मंदिरं बघायचे आणि तिथून परत विमानाने बसायचं आणि परत हैदराबादला येऊन आपल्याकडे यायचं. अशी व्यवस्था आहे. 12 ते 13 ते 15 दिवसाचा टूर आहे हा. विमानाने जायचं यायचं. इथून जायचं रामेश्वरहून विमानाने जगन्नाथपुरून विमानाने डायरेक्ट आपल्याकडे यायचं. 3दा विमानात बसायचं आपल्याला. त्याचा खर्च एका व्यक्तीला 35,000 रुपये. तुम्ही म्हणाल असं कसं महाराज? तसंच आहे, विमानात जायचंय आपल्याला, पायी नाही जायचं. हा, कारण विमानाला एका जणाला तिकीट 7,000 रुपये एकाकडचं फक्त, आणि 3दा विमानात बसायचं आपल्याला. हिशोब करा तुम्ही. परत तिथं लॉजचा खर्च, खाण्याचा खर्च, तिथं लक्झरीचा खर्च. दुसरी गोष्ट, हे झाले 35,000 विमानाचे. आणि तुम्ही म्हणाल महाराज घरून जर निघायचं आपल्याला लक्झरीने, लक्झरी म्हणजे बसायची नाही, स्लीपर कोच लक्झरी म्हणजे झोपायची गाडी. अगोदर चुका झाल्या, आता ती सिस्टम बंद झालं. तो सोपान महाराज पण नाही राहिला आणि तसं काहीच राहिलं नाही. हमने सब बदल दिया आणि सगळंच बदललंय महाराज. महागाई एवढी वाढली की विचारूच नका, खूप वाढली महागाई. बरेच म्हणतात महाराज पेट्रोल खूप महाग झालं, डिझेल खूप महाग झालं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. 50चं डिझेल पेट्रोल 100ला येतं. हे बी लक्षात ठेवा. 5 लाखाचा प्लॉट घेतला होता 25 लाखाला विकतो, हे बी लक्षात ठेवा. हे विसरू नका तुम्ही. खोटं बोलतं का खरं बोलतोय? राग माडू नका, मी कोणत्या पक्षाचा नाहीये, पण वैयक्तिक सांगतो म्हणून महागाई खूप झालेली. तर स्लीपर कोच लक्झरीने जर आपण जाणार, 20 ते 22 दिवसाचा प्रवास राहणार. स्लीपिंग कोच झोपून गाडीत जाणार 2x2 ने, तर त्याला खर्च 25,000 रुपये एक जणाला. 20-22 दिवस राहणार, एका जणाला 25,000 रुपये. विमानाने जाणार तर 35,000 रुपये. ज्याला जर बुकिंग करायची असेल रामेश्वर आणि जगन्नाथपुरी, त्याच्यात तुम्हाला जगन्नाथपुरी कोरनार पण बघायला मिळेल, सूर्य मंदिर, त्या परिसरातले सगळे. म्हणजे 15 दिवस विमानाने जाणार तर, आणि लक्झरीने जाणार तर 22 ते 23 दिवस धरून घ्या. जर यायचं असेल तुम्ही नाव नोंदवू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण प्रूफ लागेल. तुमचा आधार कार्ड नंबर लागेल, तुमचा फोटो लागेल, तुमचा पूर्ण ॲड्रेस लागेल, फोन नंबर लागेल, आणि त्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स जमा करावा लागेल, तरच तुमची बुकिंग होणार, नाही तर होणार नाही. तुम्ही म्हणाल 8 दिवसात येऊन 10 दिवस, तो आता प्रकार राहिला नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, विमानाचं माहीत असेल तुम्हाला, आत्ता बुकिंग केली 2 तासात उशिरा जरी केली पैसे वाढतात,
कमी होतात, वाढतात, कमी होतात, कमी होतच नाही पण वाढत जातात. जेवढं लेट तेवढं महाग पडतं. ते जर ज्याला यायचं असेल, विश्वास असेल तर आमच्यासोबत या, विश्वास नसेल तर राधे राधे. हा, तुमच्या सुरक्षाची जिम्मेदारी माझ्याकडे राहील, चिंता करू नका. प्यार से बोलो राधे राधे. म्हणून आजपासून संकल्प घ्या, मधुकरी द्यायची आहे. आज थोडंफार लेट होणार आहे, तर आज मी 3ला बसलो, 6:30ला सोडणार. उद्या 2:30ला बसेल, 6ला सोडणार. आता मी बी माझा टाइम घेणार. तुम्ही लवकर येत नाही ना, म्हणून. तुम्ही लवकर आले तर बरं. तर बघा मग येणार ना उद्यापासून लवकर. सगळ्यांनी लवकर या. बघा हा आनंद पुन्हा पुन्हा भेटत नाही. आणि जसे तुम्ही आता दिवसा येता ना, तसं रात्री पण कीर्तनाला येत जा. रात्री पण येत जा. रात्री जर तुम्ही कीर्तनात आलात, कीर्तनकार तुम्हाला बघून आनंद व्यक्त करेल, हजारो गावांमध्ये प्रचार करेल. हे लक्षात घ्या. प्यार से बोलो राधे राधे. जे राधा रमण हरी बोल बोल बोल. जे राधा हरी बोल बोल बोल. जे राधा रमण हरी बोल. हरी बोल हरी बोल हरी 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 बोल. हरी बोल हरी बोल हरी 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 बोल. जे राधा रमण हरी बोल. जे राधा रमण हरी बोल. राजा परीक्षितला श्राप लागला आणि श्राप लागल्यानंतर राजा परीक्षित घरी आला आणि राजा परीक्षितने आपलं पूर्ण राज्य आपल्या मुला जन्म जयला दिला. आणि जन्म जयला दिल्यानंतर राजा परीक्षित हस्तिनापूरवर शुक्रतीर्थ म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये आले आणि राजा परीक्षित संन्यास वेश धारण केला, सगळं दान करून दिलं. आणि राजा परीक्षितला भेटण्यासाठी हजारो ऋषी यायला लागले. आणि त्या ऋषीमध्ये एक ऋषी महात्मा सुख भगवंताचं प्रागट्य झालं. सुख भगवान की. सुख भगवान आले आणि सुख भगवान राजा परीक्षितला श्रीमद भागवत कथेचं ज्ञान द्यायला लागले. राजा परीक्षितला सांगितलं, हे राजन, राजा परीक्षितला सांगितलं, हे राजन, तुम्हें 7 दिन में मरना है. हे राजन, तुम 7 दिन में मरने वाले हो, चिंता मत करना. मैं तुम्हें 7 दिन के लिए श्रीमद् भागवत कथा का ज्ञान देना चाहता हूं. भागवत सुनने से तुम्हारी मुक्ती हो जाएगी. आणि त्याच वेळेस राजा परीक्षितने सांगितलं, महाराज, मरणाऱ्याला काय करावं लागतं, काय करायला पाहिजे. सुखदेवजी म्हणतात, हे राजन, ज्याची मृत्यू जवळ आली त्याने देवाचं नाव घेतलं पाहिजे आणि भगवंताला शरण गेलं पाहिजे. आपलं उलट आहे. जेवढे म्हातारं होतो ना आपण, तेवढं देवाचं नाव घेतलं पाहिजे. हा, उलट काम आहे सगळं. नातू बी जवळ पाहिजे, मुलं बी जवळ पाहिजे, सगळं जवळ पाहिजे. अरे माला झोली लो, मंदिर में जाके बैठो, भजन करो. राजा परीक्षित सांगतात, महाराज, मला 7 दिवसात मरायचंय, मुक्तीचं साधन सांगा. त्यावेळेस सुखदेवजी म्हणतात, हे राजन, ज्याचा जन्म झाला त्याला मरायचं 1 दिवशी. जन्मादस्य तणवयादितजतस्य विज्ञ सुराट तेने ब्रह्मादिदाय आदि कवये मुह्यन्ते तो सूर्यो तेजवारी मुद्रा यथा विनेमो यत्र त्रिसंग पुषा धाम्ना सेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. हे राजन, जिसका जन्म हुआ है उसकी मृत्यू निश्चित है. मरणार सगळेच, फक्त टायमिंग कोणालाच माहीत नाहीये. हे राजन, या सृष्टीमध्ये पहिले काहीच नव्हतं. भगवान नारायणाचा प्रागट्य झालं आणि पहिला शब्द जन्माला आला, ओ. बोला सगळ्यांनी, ओ.
मधला पहिला शब्द धुनी, हा पहिला शब्द, पहिली धुनी जन्माला आली. ओ, याच्यावरनं अक्षर बनायला लागले, अक्षर तयार व्हायला लागले. आणि विष्णू भगवंताने ओमची साधना केली आणि विष्णू भगवंताच्या नाभीतून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्म भगवान की, ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आणि या ब्रह्मदेव आणि विष्णू भगवंताच्या दोघाद्वारे शंकरजीचा जन्म झाला. शंकर भगवान की. सुखदेवजी म्हणतात, राजन, विष्णू भगवंताने आपल्या मुखातून 4 वर्ण जन्माला आले. मुखातून ब्राह्मणाचा जन्म झालाय. या मुखातून ब्राह्मणाचा जन्म झाला. भगवंताच्या हृदयातून क्षत्रियो का जन्म हुआ. क्षत्रियो, भगवंताच्या मुखातून ब्राह्मणाचा जन्म झाला, हृदयातून क्षत्रियांचा जन्म झाला. भगवंताच्या मांडीमधून वैश्याचा जन्म झाला आणि भगवंताच्या चरणातून शूद्राचा जन्म झाला. चार वर्ण जन्माला आले, बोलू नका. आणि भगवान परमात्माने विचार केला आणि सृष्टीचा निर्माण करायला लावलं ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाने सृष्टीचं निर्माण केलं. इकडे भगवान परमात्माने एक लीला केली. भगवान परमात्मा एक दिवशी भगवंताच्या वैकुंठामध्ये 2 पेरेदार आहेत, जिसे हम चौकीदार बोलते हैं, द्वारपाल बोलते हैं. जय विजय नावाचे पारद. भगवान परमात्माने त्यांना लक्ष्मीचा श्राप मिळाला आणि जय विजयला लक्ष्मीचाच नाही, सनकादिक ऋषींनी पण श्राप दिला. लक्ष्मीने पण आणि सनकादिक ऋषींनी पण श्राप दिला कि हे जय विजय, तुमने हमें भगवान के दर्शन के लिए रोका, इसलिए हम श्राप देते हैं, तुम 3 बार राक्षस बन जाओ. जय विजय 3 बार राक्षस बने. पहली बार हिरणाक्ष हिरण्यकशिपु बनेंगे अब, बाद में रावण और कुंभकर्ण बनेंगे और तीसरी बार शिशुपाल और दंतवक्र बनेंगे. भगवंताने श्राप दिला आणि तसंच झालं. इकडे भगवान परमात्मा कश्यप ऋषीचा प्रागट्य हुआ आणि कश्यप ऋषीने 2 विवाह केले. विवाह केल्यानंतर सुतजी म्हणतात, ऋषियो, दिती आणि आदिती दोघं सख्या बहिणी आहे. त्या दोघं सख्या बहिणीने कश्यप ऋषीशी विवाह केला. म्हणजे एक ऋषी, दोघं सख्या बहिणी, एक पती. पण दिती दैत्यांना जन्माला घालते आणि आदिती देवतांना जन्माला घालते. एक दिवशी संध्याकाळची वेळ होती. दितीने आग्रह केला की मला मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. संध्याकाळच्या वेळेस भगवंताचं भजन केलं पाहिजे, संध्याकाळच्या वेळेस दीपक लागला पाहिजे, संसार केला नाही पाहिजे. पण संसार केल्यामुळे तिला 2 बालक जन्माला घातले आणि त्याने मोठं विराट रूप धारण केलं. एक का नाम हिरणाक्ष और एक का नाम हिरण्यकशिपु. हिरणाक्षला जन्माला घातल्याबरोबर हिरणाक्षनी ते पृथ्वी होती. पृथ्वी उचलली आणि रसातलमध्ये टाकली. पृथ्वी रसातलमध्ये ठेवली आणि ठेवल्यानंतर त्याच वेळेस देवदेवता ऋषी मुनी नाराज झाले आणि त्यावेळेस भगवान परमात्माने ब्रह्मदेवाच्या नाकातून अवतार धारण केला. वरा भगवान की. वरा भगवंताने अवतार घेतला ब्रह्मदेवाच्या नाकातून आणि अवतार घेतल्याबरोबर, म्हणून वरा भगवंताचं नाक मोठं, सुकर सारखं रूप झालं भगवंताचं. आणि भगवान परमात्माने वरा भगवंताचं रूप धारण केलं आणि
पृथ्वी घेऊन पाण्यावर ठेवली. नंतर भगवान परमात्माने हिरणाक्षला मारलं आणि हिरणाक्षला मारल्यानंतर भगवंताची स्तुती व्हायला लागली. राम तुम बडे दयालु हो, नाथ तुम बडे कृपालु हो. राम तुम बड़े दयालु हो, नाथ तुम बड़े कृपालु हो. और ना कोई हमारा है, और ना कोई हमारा है, बस एक तेरा सहारा है. राम तुम बड़े दयालु हो, नाथ तुम बड़े कृपालु हो. राम तुम बड़े दयालु हो. ताली बजाइए, ताली बजाइए. कृपालु हो. सब लोग बैठ जाइए, सब लोग बैठ जाइए. कोई खड़ा नहीं होगा वहां पे. सब लोग बैठ जाइए, साइड में हो जाइए. सब लोग साइड में हो जाइए. सब जाइए. साइड में हो जाइए, इधर आ जाइए सब लोग. राम तुम बड़े दयालु हो, नाथ तुम बड़े कृपालु हो. और ना कोई हमारा है, बस एक तेरा सहारा है. राम तुम बड़े दयालु हो, नाथ तुम बड़े कृपालु हो. और ना कोई हमारा है, बस एक तेरा सहारा है. हिरणाक्षला मारल्यानंतर हिरणाक्षचा भाऊ लहान हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूला माहित झालं. मालकोस के माध्यम से वर्णन करते हैं. हिरण्यकश्यपूला माहित झालं नारायणाने माझ्या भाऊला मारलं. म्हणून हिरण्यकश्यपू अपनी पत्नी कयादू को लेके जंगल में गया. और हिरण्यकश्यपू कयादू को लेके जंगल में गया. सुखदेव जी कहते हैं परीक्षित अपने भाई का बदला लेने के लिए नारायण को मारने के लिए तपस्या करने की प्रयास करता है. और महल में कयादू से कहा, कयादू मैं तपस्या करूंगा जंगल में जाके, और तपस्या करके ब्रह्मदेव को प्रसन्न करूंगा और मेरे भाई का बदला लूंगा. हिरण्यकश्यपू तपस्या करण्यासाठी जंगलामध्ये गेले. जिथे तपस्या करायला लागले त्या ठिकाणी एक देवता तोता बन के आ गया, मिठू बन के आ गया. आणि तोता मिठू बनून आला. आणि आल्यानंतर जिथे हिरण्यकश्यपू तपस्या करत होते, ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः, त्याच ठिकाणी तो मिठू बोलायला लागला, नारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यपूला राग आला. विचार केला की आजचा दिवस काही चांगला नाहीये. असं वाटतं की आज कोणाचं तोंड बघितलं आणि कोणाचं नाही. आपण म्हणतो ना कधी कधी आज कोणाचं तोंड बघितलं. पण हे बी लक्षात ठेवत जा, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही आरसा बघितला होता, स्वतःचा चेहरा तुम्हीच बघितला. हिरण्यकश्यपू घरी आले. कयादूला सांगितलं, कयादू आजचा दिवस चांगला नाहीये. आज मी भगवंता ब्रह्मदेवाचं भजन करत होतो, तपस्या करत होतो. एक मिठू आला, तो नारायण नारायण म्हणायला लागला. नारायण नामामध्ये एवढी ताकद आहे. नामी तरले नाही कोणी, ऐसा द्यावा निवडोनी. एवढी ताकद आहे नामामध्ये. नामचिंतन ज्याने केलं त्याचा उद्धार. आणि महाराज संसाराची वेळ आली त्यावेळेस पण नारायण 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 शब्द म्हटले. आणि दुसऱ्या दिवशी हिरण्यकश्यपू तपस्येला चालले गेले. इकडे कयादूने गर्भधारणा केली आणि कयादूला
नारदजी घेऊन गेले आपल्या आश्रमामध्ये आणि आश्रमामध्ये कयादूने एका बालकाला जन्माला घातलं. तसं बऱ्याच ठिकाणी कथेमध्ये वर्णन आहे. 4 मुलांना जन्माला घातलं. अनुराग, उहुलाद, सहलाद आणि चौथा प्रल्हाद. हा प्रल्हाद भगवंताचं भजन करतो रात्रंदिवस. थोडा मोठा झाला, इकडे हिरण्यकशिपू तपस्या करतात आणि ते प्रल्हाद भजन करतो. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, भजमन नारायण नारायण.